मराठी, ते धडक ते धडक. प्रवेश सुरू. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा शहरात 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केलंय. विटा खानापूर रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना जेरबंद केलंय. संकेत ढगे आणि अजित चन्ने अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून 1,80,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या चोरट्यांकडून विट्यासह आष्टा आणि पलूस शहरातील चोरीच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्यात. विटा खानापूर रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी 2 अट्टल मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे 1,80,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विटा खानापूर रस्त्यावर 2 इसम चोरीतील मोटारसायकल घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा लावला. काही वेळानंतर तेथे 2 तरुण एका मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव संकेत तानाजी ढगे, राहणार निंबोली, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर आणि अजित श्रीरंग चन्ने, राहणार वलखड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली अशी असल्याचे सांगितले. या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल तपास केला असता त्यांनी सदरच्या 5 मोटारसायकली विट्यासह आष्टा आणि पलूस शहरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांकडून सुमारे 1,80,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.